त्रिविक्रम योगिक क्रियाज प्रस्तुत रेकी एक शिवशक्ती। त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ओरा बद्दल बोलत होतो, ओराची माहिती सांगत होतो मी, बरोबर. तुम्हाला ओरा काय असतो हे समजून घेण्यासाठी आणखीन थोडासा जर माहिती घेतली तुम्ही किंवा व्हिडिओ पाहिला तर ओराची क्लिअर माहिती होईल. तुम्हाला जो व्हिडिओ दाखवत आहे तो तुम्ही पहा, तुम्हाला नेमकं ओरा म्हणजे काय समजून जाईल. आपण जो हा व्हिडिओ बघत आहेत मित्रांनो, यामध्ये बघा ओराचा कलर दिसत आहे. ओराचा कलर जसा दिसतो ह्युमन बॉडीमध्ये, तसे त्याचे त्याचे रिफ्लेक्शन पडतात बघा त्याच्या आजूबाजूला. म्हणजे व्यक्ती तशी प्रवृत्ती असते. आता ध्यानाला बसलेल्या व्यक्तीचा ओरा कसा होत चाललाय बघा, ब्रॉड होत चाललाय, सफेद होत चाललाय. त्याची चक्र कशी अलाईन होत आहेत. मग रेकी शिकला आपण, रेकीची एनर्जी आपल्या बॉडीमध्ये उतरली तर हा जो ओरा आहे ना, तो आणखीन मोठा 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 होत जातो. आणि पैशाची प्रत्येक गोष्टीची एनर्जी असते. आपण जे बोलतो कन्व्हिन्सिंग एनर्जी, आपण जे करायला जातो त्याची एनर्जी, आपल्या जीवनात अडथळे येतात त्याची एनर्जी, अशी प्रत्येक कलरचा ओरा दिसतो यामध्ये. हा ओरा आपल्याला खूप मॅटर करत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही जी आपलं शरीर आहे, शरीराची जी रचना आहे आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्टी घडतात आणि ज्या घडतात त्या आपल्या ओरा अभावालयावरती घडतात. आपण जर पॉझिटिव्ह असेल, चांगला असेल तर आपला ओरा ब्रॉड होत जातो. ब्रॉड म्हणजे मोठा होत जातो. ब्रह्मांडामध्ये आपण पसरला जातो. ब्रह्मांड आणि आपण एक होतो. आपली अलाइनमेंट होते. मग आपली जी फ्रिक्वेन्सी असते बघा, आपण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन म्हणतो ना, अनेक काय काय गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी. या गोष्टींना आपण काय खेचून घेतोय आपल्याकडं हे समजून घेतलं जातं या ओराच्या माध्यमातून. मग आपला ओरा कसा आहे कसा नाही याची माहिती असणं गरजेचं आहे. आपला बघा जिथं दुखतं ना तिथला ओरा खराब असतो असं नाही अख्ख्या बॉडीचा. तुमच्या मनाचा, तुमच्या बुद्धीचा, तुमच्या हाताचा, छातीचा, पोटाचा, प्रत्येक शरीराच्या भागाचा एक ओरा असतो. मग तो ओरा काम करत असतो. जिथं वेदना होतात ना तिथं ब्लॅक ओरा असतो, पॅनिक होतो. मग तिथलं शरीर व्यवस्थित काम करत नाही. ज्या पाठीमध्ये दुखतं, कमरेमध्ये दुखतं, तिथं निगेटिव्ह एनर्जी आहे, तिथला ओरा खराब आहे. पण हाताचा इथला बघितला तर चांगला दिसणार. म्हणजे आपला ओरा नुसत्या बघण्यातून पॉझिटिव्ह आहे असं नाही होत. तो ओरा आपल्या पायाचा कुठं पाय दुखत असेल तर पायाचा खराब असू शकतो, पण कमरेच्या वरचा चांगला असतो. परंतु हा जो ओरा आहे सगळ्या शरीराचा ओरा चांगला करायचा असेल तर रेकीने त्यावरती काम करावं लागतं. मग जे आपण ब्रह्मांडाशी म्हणजे या ग्रह तारे जे नक्षत्र आहेत, पंचतत्व आहेत, पंचमहाभूत आहेत, यांच्याशी जर अलाईन व्हायचं असेल तर हा ओरा चांगला करावा लागतो. मग ओरा चांगला करण्याकरता काय काय वापरतात लोक. कुठं धूप आपण घरात लावतो, घरातली एनर्जी, घराचा ओरा असतो, माणसाचा ओरा असतो, प्राण्याचा, झाडाचा ओरा असतो, प्रत्येक छोट्या मोठ्या सजीव निर्जीव दगडाचा बी ओरा असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ओरा असतो. मग हे आपलं शरीर जे बनलेलं आहे त्या शरीरामध्ये कुठं दुखापत असेल तर ओरा खराब होतो. बॉडी बॅलन्स, मन म्हणजे शरीर मन हा आणि त्याचा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. मन एक विचार करतंय, तुम्हाला जीवनात एक पाहिजे, जायचंय एका दिशेने, म्हणून आपले डीएनए जे ओरा सर्कल आहे ते ब्रॉड होणं गरजेचं आहे. मग ते कधी ब्रॉड होतं, मग आपल्या ध्यानाने, रेकी एनर्जीच्या माध्यमातून, चांगल्या गोष्टी खाण्यापिण्यातून, किंवा आंघोळ करताना नमक टाकलात, परत तुम्ही कापूर टाकला, किंवा तुम्ही इतर काही गोष्टी केल्या, आपल्या ओरा क्लीन होण्यासाठी लिंबाचा पाला टाकला आंघोळीच्या पाण्यात, तर ओरा क्लीन होतो, पेन दूर होतो. त्याचप्रमाणे आणखीन आपण स्वतःवरती स्वॅप मारले असे कंटिन्यू दररोज तरी आपला ओरा क्लीन होत असतो. म्हणजे ओरा क्लीन होण्यासाठी जी एनर्जी लागते, आपण जे जे काय करतो ते ओरा खूप डिपेंड करतं. मग ओरावरती का रे बाबा डिपेंड करतं हे सांगायचं काय काम आहे. तर बाबांनो कसं असतं माहितीये का या गोष्टी. तुम्ही बघा, एखाद्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठिकाणी जातात, निगेटिव्ह ठिकाणी स्मशानभूमीत गेलाय, तुम्हाला लय आनंद होतो का, डल वाटतं का नाही, उदास वाटतं का नाही, मन तिथं स्थिर होत नाही. मग तुमचा मनाचा बी ओरा, शरीराचा ओरा, बाकीच्या शरीरांचा ओरा हा तुमचा डाऊन झालेला असतो. जसं तुम्ही आनंद ठिकाणी गेला, मंदिरात गेला तर ओरा पॉझिटिव्ह वाटतो. मग आपल्या ओराचा परिणाम 7 चक्रांवरती होतो. म्हणजे एखादा माणूस जर मरणार असेल तर, किंवा एखादा आजार होणार असेल तर त्याला 3 वर्षापासून त्याच्या ओरामध्ये छिद्र पडत जातात.
त्याचं जे वलय असतं, असं साईडचं वलय दिसतंय का, हे ह्याच्यामध्ये छिद्र पडतात आणि मग हे फिजिकल बॉडीवरती येतं. त्यानंतर त्या माणसाला मग कुठला तरी आजार होतो. मग कुठला बी आजार असेल, हातदुखी, पायदुखी, हाडेदुखी किंवा कॅन्सर असेल, दुसरा कुठला आजार असेल, तर ते ओव्हरात छेदत येतं. ब्लेड कसं कापत येतं तसं ते निगेटिव्ह एनर्जी, जे काय विचार करतात ते सगळं छेदत येतं आणि आपल्या ह्या बॉडीवरती परिणाम करतं. म्हणून आपला आध्यात्मिक ओवरा, मानसिक ओवरा चांगला असायला हवा. मित्रांनो, या ओव्राची भाषा समजत असताना याला अभावलय, सावली म्हणतो आपण. आपलं एक वलय असतं, प्रत्येकाची एक गोष्ट असते, प्रत्येकाकडे आकर्षित करणारी एक शक्ती असते. बघा, तुम्ही अजय देवगण बघितला, त्याचा ओरा वेगळा. संजय दत्त बघितला तुम्ही, राजपाल यादव बघा, त्यानंतर तुम्ही सलमान खान बघा, तुम्ही प्रधानमंत्री बघा, राष्ट्रपती बघा, प्रत्येक गोष्टी प्रत्येकाचा ओरा वेगळा असतो. तुम्ही कुठल्याही चांगल्या माणसाला, सायंटिस्ट बघा, एखादा वेगळा आध्यात्मिक माणूस बघा, म्हणजे एखादा चांगली पॉझिटिव्ह व्यक्ती बघा, डॉक्टर्स बघा, चांगला ओरा असतो. जे लोक डॉक्टर असतात दिवसभर सकाळी फ्रेश असतात, पण दिवसभर पेशंट काम करून, जे पेशंट रडत रडत येतात त्यांच्याकडे, त्यांचं ऐकून ऐकून संध्याकाळी त्यांना डलनेस येतो 4 नंतर, खूप बोरिंग व्हायला लागतं आणि मग त्यांना आंघोळ किंवा फ्रेश व्हावं लागतं. हे का होतं की त्यांना निगेटिव्ह लोक भेटतात. असं कोण येतं का, डॉक्टर डॉक्टर आलोय आलोय, मला प्लीज एक इंजेक्शन द्या, लय मज्जा येते इंजेक्शन घेऊ, मला 2-4 गोळ्या द्या डॉक्टर, डॉक्टर लय मजा वाटते गोळ्या खाऊन, पेन किलर द्या 2-4 एकदा, झोपेच्या गोळ्या द्या, झोपच लागत नाही, लय मज्जा येते, झोप लागत नाही, पण आता झोप लागण्यासाठी गोळ्या द्या, असं कोण आनंदाने येतं का, कोण नाही येत. त्यांच्याकडे येणार जी लोक असतात ती सगळे कंटाळलेले, आजारी, पॅनिक लोक असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीचा ओरा असतो बाळांनो. हा जो ओरा असतो आपल्या शरीरामध्ये, त्या ओराचे कलर असतात. मग मानवाच्या शरीराभोवती असणारी सूक्ष्म ऊर्जा, जी काय आपल्या शरीराभोवती सूक्ष्म ऊर्जा असते, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना असतात, विचार असतात, आरोग्य असतात, आध्यात्मिक स्थितीनुसार ओराचे रंग बदलतात. मग मी सांगत होतो, कुणाचा लाल दिसतो, कुणाचा काय दिसतो. मग ज्याचा लाल रंगाचा ओरा असतो त्याचा काय प्रॉब्लेम असतो, काय असतो. मग त्या व्यक्तीचा आत्मविश्वास चांगला असतो, हो, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स खूप चांगला असतो, धैर्य असतं त्याच्याकडे, चांगलं काम करण्याचं नेतृत्व असतं, मेहनती स्वभाव असतो त्याचा, प्रचंड ऊर्जा असते त्याच्याकडं, त्याचं अग्नितत्व चांगलं असतं. परंतु अशा माणसाचा ओरा जेव्हा आपण बघतो की या माणसामध्ये राग खूप लवकर येतो, हट्टीपणा येतो, जिद्दीपणा येतो, त्याला सारखी जिद्द करत असतो, पोरं बघता, अहंकारी असतो, युगो असतो त्याच्यामध्ये, सारखा तणावात असतो, टेन्शन मध्ये असतो, सारखं त्याचं डोकं भडकतं, काय म्हणलं की लगे त्याला असा राग 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 यायला लागतो, असं असतं. त्याचप्रमाणे ज्याचा नारंगी रंगाचा ओरा असतो, तुम्ही बघायला गेलात तर तो क्रिएटिव्ह व्यक्ती असतो, त्याचा स्वभाव खूप आनंदी असतो, त्याचा समाजप्रिय व्यक्तिमत्व असतं, समाजाला आवडणारं, उत्साही असतो. पण निगेटिव्ह गोष्ट काय त्या ओराची, नारंगी रंगाची, भावनेने तो अस्थिर असतो, टिकावा करत राहतो, असुरक्षित फील करतो आणि अपेक्षा लय असतात दुनियाभराच्या, पण काय होत नाही, अस्थिर असतो, त्याच्या जीवनात काय चांगलं घडत नाही, दिखावा, जास्त अपेक्षा, नुसता अपेक्षाचं ओझं घेऊन फिरत राहतो. म्हणून जेव्हा हा ओरावरती काम करायचं असतं, तसे ओराचे कलर असतात, त्या कलरनुसार होत असतं. जसा एखादा व्यक्ती असेल, त्याचा पिवळा ओरा असेल मित्रांनो, तो बुद्धिमान व्यक्ती असतो, सकारात्मक विचार करतो, आत्मविश्वासी असतो, शिकण्याची लय आवड असते. पण निगेटिव्ह काही गोष्टी असतात, ते विचार जास्त करतो, त्याला चिंता लागते प्रत्येक गोष्टीची, कारण तो विचार बी करतो ना लय, ईर्ष्या निर्माण होते, जिलसी असतो त्या व्यक्ती आणि मानसिक तणावात असतो. या व्यक्तीचा ओरा पिवळा असेल तर. म्हणून प्रत्येक ओरा असतो, त्या ओराची एक फील्ड असते, त्या फील्ड नुसार ओरा काम करत असतो. मग आपली ह्युमन बॉडी असते, आता मी तुम्हाला जे दाखवतोय, आपण ओरावरती बोलत आपण जेव्हा मित्रांनो बघायला जातो या गोष्टी आपल्या ओरा संदर्भात, तर बघा, आपण या ब्रह्मांडामध्ये राहत असतो. ब्रह्मांडामध्ये राहत असताना आपल्याला अनेक गोष्टी असतात. मग या ब्रह्मांडामध्ये हे काय तुम्ही बघताय, तर हे आपण बसलेलो आहोत. मग प्रत्येकाचा ओरा वेगळा असतो. मग ज्याचा हिरवा ओरा असतो, या गॅलेक्सीमध्ये तो बघायला गेला तर तो हिलिंग पॉवर चांगली असते, तो चांगला हिलर बनू शकतो, तो दयाळू असू शकतो व्यक्ती, त्याचं प्रेम आणि संतुलन असतं, त्यामध्ये प्रेम चांगलं असतं, संतुलन असतं, निसर्गाची जवळीक असते त्या व्यक्तीची. त्याच्याकडे मत्सर, म्हणजे खूप राग राग करतो एखाद्याला, त्याला जिलसी फील होते, दयाळूपणा दिसतोय ना व्हिडिओ म्हणून सर व्यवस्थित. हो सर. ओके. प्रेम आणि संतुलन असतं, त्याची निसर्गाशी जवळीक होतो, युनिव्हर्सशी अलाईन होतो. पण
बाकीच्या गोष्टी निगेटिव्ह काय येतात, भावनिक तो सारखं त्याचं हृदय दुखत असतं, हार्टचे प्रॉब्लेम होतात, स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि लोकांवर नुसता अवलंबून असतो. म्हणून तो व्यक्ती सक्सेस व्हायला प्रॉब्लेम देतो आणि त्याचा ओव्हरऑल चांगला म्हणजे निगेटिव्ह पॉईंट खूप सारे जास्त असे निघतात. मग प्रत्येक गोष्टीत प्रत्येक माणूस निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतो. मग या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी बघत असताना तुम्ही या या सेशन मध्ये बघत आहात की ओव्हरामध्ये या युनिव्हर्स मध्ये निळा कलर, आकाशाचा कलर ब्ल्यू सुद्धा आहे. मग ब्ल्यू ज्याचा कलर आहे निळा, मग त्याचा शांत स्वभाव असतो, प्रामाणिकपणा असतो, चांगला संवाद करतो, आध्यात्मिक प्रगती करतो. पण त्याच्या मनावरती भावनिक दडपण असतं, प्रामाणिकपणा नसतो, एकटेपणा असतो त्याच्याकडे खूप सारा, कमी आत्मविश्वास असतो आणि स्वतःच्या भावना त्याला सांगता येत नाही, असा प्रॉब्लेम असतो. म्हणून आपण प्रत्येक या गॅलेक्सीमध्ये युनिव्हर्समध्ये जेव्हा बसत असतो, आपली स्पंदनं निघतात शरीरातली ध्यानाला बसल्यावरती, त्याचा प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. तुम्ही बघत आहात, ज्याचा ओरा जांभळा असतो त्याची इंट्युशन पॉवर खूप चांगली असते, आध्यात्मिक शक्ती चांगली असते, ध्यानाची आवड असते, चांगले विचार असतात. परंतु तो रिअल सिच्युएशन पासून दूर पळतो, गोंधळ डोक्यामध्ये निर्माण होतो, भावनिक संवेदना नसते, कल्पनामध्ये हरवतो. म्हणजे खोटी स्वप्न, नुसतं झोपून स्वप्न बघणं, असा विचार करणं, तसा विचार करणं, आता हे होईल ते होईल ते होईल असं विचार करत बसायचं आणि त्याचं प्रॉब्लेम क्रिएट करायचे. मग आता बघा पांढरा ओवरामध्ये येतो, जेव्हा आपला पांढरा ओवरा असतो तेव्हा शुद्ध ऊर्जा असते, शांतता असते, दिव्य चांगले विचार येतात, उच्च आध्यात्मिक स्तर होतो. पण तो व्यक्ती जास्त संवेदनशील असतो, त्याला लगेच प्रेम येतं. ऊर्जा लवकर कमी होते पांढरा ओरा असला तरी, काय होतं, ऊर्जा बी लवकर डाऊन होते कारण त्याची ऊर्जा जास्त खर्च होते. लोकांच्या भावना पटकन त्याला लागतात हृदयाला, आईसारखं त्याचं थोडंसं हृदय असतं. तर पांढरा ओरा असेल तर ओरा सुधरत जातो. आणि ज्याचा बघा या 7 चक्रांमध्ये प्रत्येक चक्राचा ओरा असतो, प्रत्येक चक्र कसं कार्य करतं ते कळतं आपल्याला. आणि त्यामध्ये ज्याचा ओरा काळा, गडद, ब्लॅक, डार्क असतो ना, तो सारखा नकारात्मक विचार करतो, सारखा तणावात असतो, भीती वाटत असते त्याला, मानसिक थकवा येतो, दडपलेलं दुःख म्हणजे दुःख असतं त्याच्या हृदयामध्ये. आणि त्याला सुधारण्यासाठी मग काय करायचं, एवढं सगळं ओराचे कलर, मग रेकी हिलिंग घ्यावं लागतं, ध्यान करावं लागतं, सकारात्मक विचार करावा लागतो, निसर्गात राहावं लागतं, प्राणायाम करावं लागतं. मग आपला ओरा हळूहळू पॉझिटिव्ह होऊ लागतो. आपला ओरा आपण रेकी हिलिंग नाही पॉझिटिव्ह करतो, पण आपण जशा माणसांच्यात जातो, जशा लोकांच्यात जातो तसा ओरा बदलत राहतो. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, तो बिघडतो, मूड स्विंग होतो, आता चांगलं वाटतं तर नंतर ही वाटतं. मग आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे, मूलाधार चक्राचा ओरा असेल, स्वादिष्टान चक्राचा ओरा असेल, म्हणजे प्रत्येक चक्राच्या ओरानुसार शरीरामध्ये बदल घडत जातात. मग आपण नीट ध्यान केलं, हिलिंग घेतली, मग नकारात्मक विचार दूर केले, मंत्र जाप प्राणायाम केलं, चांगली झोप घेतली, तर आपला ओरा चांगला होत जातो. मग हे मूलाधार चक्र जे असतं आपलं, त्या पृथ्वी तत्वाशी जमिनीशी निगडीत असतं. कारण आपण पायाने जमिनीवर चालतो, आपल्यामध्ये हाडमास आहे, खातो, आणि ह्या चक्राला पोषक खाण्याचे घटक मिळले पाहिजेत. चक्र बॅलन्स केलं पाहिजे. नुसतं एका चक्राला बॅलन्स करून चालेल का बाळांनो? एक चक्र चांगलं होईल पण बाकीची चक्र बिघडणार. कारण एकाच पाईप मधून ऊर्जा जाते, एकाच पाईप मधून ऊर्जा इकडे जाते तिकडे जाते. ती पाईपलाईन चांगली नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून आपल्यामध्ये जी एनर्जी असते, कुंडलिनी एनर्जी, ते आपल्या मूलाधार चक्रातून सहस्रार चक्राकडे जात असते, सहस्रार चक्राकडून मूलाधार चक्राकडे येत असते. मग ही एनर्जी खालून वर, वरून खाली जेव्हा फ्लोईंग होत असते, तेव्हा आपल्या 7 चक्रामध्ये असे खूप सारे गुच्छ असतात प्रत्येक चक्रामध्ये, आणि ते शुद्ध शुद्ध होत करत एनर्जी काम करत असते आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडत असतात. मग आपण जे काम करतो, जे आपलं शरीर बनलंय, हे मित्रांनो हाडामासांनी बनलेलं शरीर आहे. आपण बघायला गेलो म्हणजे स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकामध्ये प्रत्येक गोष्ट सामावलेली आहे. मी जे आता ओराचे कलर सांगितल्याप्रमाणे, जेव्हा आपल्या शरीरावरती आपण रेकी हिलिंग घ्यायला लागतो किंवा रेकीने आपल्या शरीरावरती काम करायला लागतो, तेव्हा आपल्यामध्ये वेगवेगळे बदल होतात, आपलं जीवन बदलू लागतं, आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात. मग आपलं शरीर कशाने बनलंय, आपण म्हणतो मीपणा, मी म्हणा, मीपणा. आता धरून चाला, जे काय आपलं
एक मिनिट आहे. जे काय आपलं शरीर आहे तुम्ही बघताय हे कशाने बनलेलं आहे? हाडा मासानेच बनलेलं आहे ना. ह्यात काय वेगळं आहे का? बघा बरं. हे आपण शरीर आहे. वरनी कलर दिसतोय बघा, आपल्या शरीरात सगळी हाडं येतं. मग हे शरीर किती शरीर आहेत बघा आपल्यामध्ये. मानसिक शरीर असे 5-7 शरीर आहेत आपली. आणि प्रत्येक शरीरावरती जेव्हा काम करायला जातो तर प्रत्येक गोष्टीचा आपल्यावरती इम्पॅक्ट होतो. आणि या हाडा मासांनी रक्तांनी बनलेलं शरीर हे आपलं डोकं, मेंदू, त्यामध्ये अनेक पेशी असतात आणि प्रत्येक पेशीनुसार त्याचं काम होत असतं. म्हणजे आपलं मेंदू आहे त्याने आपण चांगला विचार केला तर आपल्या जीवनात चांगलं घडणार. चांगलं काय करायचं असेल तर पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. नुसतं म्हणलं मी ह्या बाबाकडे जाऊन आलो, त्या बाबाकडे जाऊन आलो, ह्या सरांकडे केलं, पण स्वतःची ताकद लावून स्वतःचा विचार बदलणं, स्वतःचा औरा बदलणं रेकीच्या माध्यमातून, हे सगळं जे आपल्या शरीरामध्ये आहे, प्रत्येक कोशिका आहे, इतक्या साऱ्या कोशिका आहेत. अरे एवढेच सगळे चक्रांशी रिलेटेड काम करतात बघा. म्हणजे एक लाईटचा बोर्ड घेतला, एक मोटार बोर मध्ये सोडली तर ती फुटबॉल, पाईप, मोटार, लाईटचं कनेक्शन, वायर, पाणी बाहेर पडणारं आणि पावसाचं पाणी, जमिनीतलं पाणी उपसणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. एनर्जी येत राहते, जात राहते. मग ही आपली स्पाईन, त्याचं स्कॉल, कड, ब्रेन, याच्यावरती खूप सारा इम्पॅक्ट पडत असतो बाळांनो. ही साधी सोपी गोष्ट वाटते आपल्याला, रेकी रेकी म्हणतो, पण रेकी माणसाच्या प्रत्येक शिरामध्ये जाऊन करते. आपलं मणिपूर चक्र असेल, हर्ट चक्र असेल, मन इम्पॉर्टंट आहे. हृदय बिघडलं, फुफ्फुस बिघडलं तर अटॅक होतो, माणूस मरून जातो. काय आहे? हृदय मध्ये पंपिंग आहे, एक देवाने निर्माण केलेली सिस्टीम आहे, ऑटोमॅटिक चालते. आपल्याला काय त्याला पैसे द्यावं लागते तर कुठं नाही. पण जे जे काय घडतं आपण ते बदलावायचं असेल तर माणसाला ध्यान करणं गरजेचं आहे. आपली साथी चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र, मणिपूर चक्र, तक्ते चक्रांना ज्या ज्या पाकळ्या आहेत, आणि ही एनर्जी बघा, पाईपलाईन असते बघा ऊर्जेची. वरनी येणारी ऊर्जा, खाली जाणारी ऊर्जा प्रत्येक चक्रांना मिळत असते. अशा झाडाच्या मुळा असतात, झाडाच्या मुळात पाणी ओतलं की ते पाणी मुळ्यांना खाली जातं, वर शेंड्याच्या पाना फुलापर्यंत जातं, त्याच्या फुलाला जाईल, त्याच्या फळाला जाईल. म्हणजे प्रत्येक शिरमध्ये पाणी शिरतं. तसं ही चक्र असतात बाळांनो आपल्या चक्रामध्ये. ह्याच्यामध्ये प्रत्येक शरीराच्या भागावर पाणी जाणं, प्रत्येक शरीराच्या भागाला अलाइन करणं गरजेचं असतं. तरच आपलं शरीर चांगलं चालतं आणि आपल्याकडे पैसा, धन संपत्ती, ऐश्वर्य येतं. आपली इडा पिंगला सुशिक्षपणा आडी बघताना इम्पॉर्टंट आहे रे. आपण लक्ष देत नाही आपल्या शरीराकडे, आपल्या ऊर्जेकडे. मग आपली पैशाची पैसा पैसा करून तरी चालतं का? प्रत्येक गोष्टीची एक ऊर्जा आहे, ती ऊर्जा जाणवणं गरजेचं आहे. मी ही जी ऊर्जा बाहेर पडते ती कुठून पडते? आपल्या विचारातून बाहेर पडते, डोक्यातून. म्हणजे आपण विचार करतो ती प्रत्येक गोष्ट बघा आपल्या डोक्यातून बाहेर पडत राहते, मग ती ब्रह्मांडामध्ये जाते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. ते शरीर आपल्याला तसंच युनिव्हर्स देत असतं. मग आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आपण लगे पाणी पिलं, पोटातलं अन्न सडतं, मग ते सही व्यवस्थित होत नाही, मग आपल्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम होतात. त्यासाठी वेगळे प्राणायाम करणं, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. काय बी आपण बाहेरचं अन्न खातो ते पचतं का? आपलं ऊर्जा मणिपूर चक्र खराब होतो. मग आपल्याला काय उपयोग आहे? खाल्लेलं सगळं मिळतंय का शरीराला? नाही, सगळं जातं खराब होऊन, टॉयलेट वाटे बाहेर पडून. पण ह्या ऊर्जा केंद्रांना काय फायदा होत नाही. म्हणून खायचं कसं? पाणी खाल्ल्यागत प्यायचं असतं आणि जेवण हे पाण्यागत म्हणतात ना, अशी पाण्यागत घ्यायचं असतं. त्या पद्धतीनं आपलं शरीर चाललं पाहिजे. आपल्या शरीरात छोटे छोट्या नसा आहेत बघा ना, पाणी इकडून इकडून अन्न जातं, तिकडून जातं, खाल्लेलं कसं बसतं. आपण कसा कसा जेवतो, खातो, 5 मिनिटात जेवण उरकतो, आपल्याला बी कळत नाही. पण शरीराला पचवायला आपण जनावर आहे का? नाही. मग अशी आपली शरीर बिघडलेली असते. लाळ येत असते स्लॅविया, ती सुद्धा गरजेची असते. मग जेव्हा आपण आपलं शरीर बिघडतं, कुठलं काय होतं, तर आपल्यावरती प्रॉब्लेम निर्माण होतात. मग शरीर बिघडू लागतं. एक ऊर्जा केंद्र बिघडलं, चुकीचं खाल्लं तर सगळ्या सिस्टीमवर परिणाम होतो मित्रांनो. म्हणून रेकी ऊर्जा शरीराच्या प्रत्येक भागांवरती कार्य करते. आपले लंग, स्टमक किती महत्वाची आहे गोष्ट बघा. घसा किती महत्वाचा गोष्ट आहे. पण आपण त्याचा विचार करत नाही. आपल्या फुफ्फुसाचा विचार करत नाही. आपण आपल्या पोटाचा विचार करत नाही. आपल्या गोष्टीचा विचार करत नाही. सिगरेट, दारू, व्यसन करतं माणूस, तंबाखू, काय 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 खात असतं, कोकेन बिकेन घेतं. त्याचा परिणाम आपल्या व्यसनांद्वारे शरीरावर होते आणि आपलं शरीर धोकादायक होतं. आपण काही बी पितो, स्प्राईट पे, काय पे, आताडी जळायला लागतात, आतड्यावरती परिणाम होतो. त्यामुळे आपल्या शरीरात खूप काय काय वेदना निर्माण होतात आणि जाळ्या वगैरे निर्माण होतात आणि कीटक निर्माण होतात, पोट बिघडू लागतं.
म्हणून त्याला काय दिलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे, कसा आहार असावा हे कळलं पाहिजे. अन्न येतं कसं, जातं कसं, खाऊन जिरतं कसं, त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. आणि जे आपलं शरीर आहे ना, इंजिन बिंजिन नाही बाबांनो, त्यात काय पेट्रोल नाही भरत की मेकॅनिकल नेलं की बरं होतं. डॉक्टरकडे नेलं तरी गोळ्या खाल्ल्यात, गोळ्याचा साईड इफेक्ट होतो, चक्कर येते, नंतर नंतर शरीराची हाडं सुद्धा काम करत नाही बाळांनो. म्हणजे गोळ्याचा प्रभाव बी होत नाही काय काय माणसांवरती. बघताना शेवटच्या डॉक्टर म्हणतो नो मोर, शेवटी मग रडा येतं माणसाला. कारण गोळ्या खाऊन 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 शरीराची हाडं ना हाडं ढिल्ली झालेली असतात. शरीराचं पार सगळे अवयव नष्ट व्हायला आलेले असतात. जसं गंजतं ना एखादं खिळा, हे मग शरीर तसं गंजायला लागतं. आपल्या शरीरात जे ऍसिड असतं, जे हार्मोन्स लागतात, जे व्हिटॅमिन लागतात, जे प्रोटीन लागतात, तेच नसतील, हाडं बळकट नसतील तर काय काम करणार आहे? आपले विचार चांगले नसतील तर काय करणार आहे? त्याला लागलेलं पाणी, माणसाने जेवलं की पाणी पितं, पाणी पिऊ नये असं म्हणतात जेवलं की. मग आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट होतोय. प्रत्येक गोष्ट शरीराला गरजेची, प्रोटीन्स असतील, मग आपले डीएनए असतील, आपल्या कोशिका असतील, पेशी असतील. मग काय इम्पॉर्टंट दिले? एवढं शरीराने रचना केली, एवढी क्लिष्ट रचना केली, युनिव्हर्सशी कनेक्टेड आहे. मग माणूस आपल्या शरीरामध्ये काय करतो, काय नाही करत, तुम्ही बघताय या माध्यमातून शरीराची प्रक्रिया कशी असते. शरीरामध्ये विज्ञानाला धरून आपण रेकी शिकतो. या रेकीचा प्रभाव कसा पडतो, जेव्हा रेकी घेतात ते प्रॉब्लेम दूर होतात, अडचणी दूर होतात शरीरातल्या, शरीर चांगलं पिळतं. तुम्ही चुकीचे अन्न केला तर ज्यूस पेला तर फुफ्फुसावर पोटावर परिणाम होतो. किती वाईट परिणाम होतात बॉडीवरती. म्हणून आपलं शरीर चांगलं ठेवणं गरजेचं आहे, आपल्याला चांगलं राहणं गरजेचं आहे. यासाठी रेकी हिलिंग घेणं, आजारातून बाहेर पडण्यासाठी. तुम्ही गोळ्या खाऊन किती दिवस राहणार आहे? अहो 10 वर्ष जगचाल, 15 वर्ष जगचाल, पण आज ना उद्या त्या गोळीचा असर कमी होईल का नाही तुमच्यावरचा? असर कमी झाला की तुम्ही जगणार नाही कोणीच, हे सगळ्याला माहिती आहे. मग आजच्या काळात ऑर्गॅनिक कडे जाण्याबरोबर लगेच ऑर्गॅनिक खाल्लं की माणूस बरा होतोय का? नाही होत, कारण त्याला आधीपासूनच लागतंय. मग त्याला सप्लिमेंटरी पर्याय रेकी आहे. आणि आपलं शरीर, पैसा, धनसंपत्ती, व्यापार वृद्धी, आपला बिझनेस वगैरे वाढवायचा असेल तर आपल्याला ही सगळं अलाइनमेंट केली पाहिजे. बघा अटॅकचे प्रमाण किती वाढले, माणसाला कधी अटॅक येईल, कुठल्या वयाला येईल कळतंय का? बाहेरच्या खाण्यामुळं. खूप लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत काही खाता असता. आपली आतली यंत्रणा, आतलं जाणार अन्न किती खराब झाले. आणि या दगडागत आपण खातोय चॉकलेट, गोळ्या, काय बी, आणि आपल्या पोटामध्ये जातोय, आपण विष तयार करतोय. आणि हे जे शरीरामध्ये विष तयार होतंय, या विषाचं रूपांतर काय होतंय बघताय. आणि शरीराला काय न मिळता आपल्या अख्खी शरीराची रचना बिघडून जाते. म्हणून आपलं शरीर नाजूक आहे शरीर. या शरीराला आपल्या गाडीसारखं, आपल्या मोबाईल सारखं, आपल्या प्रत्येक गोष्टीसारखं जपलं पाहिजे. तुम्ही जर नाही जपलं ना, हे सगळी आताडी पोताडी काय करणार सांगा बरं? म्हणून सांगतो, आपल्या जीवनाला व्यवस्थित दिशा द्यायची असेल, व्यवस्थित पुढे घेऊन जायचं असेल तर हे जाळ्यांचं बनलेलं शरीर, पोषकांचं बनलेलं शरीर, आणि ह्यामध्ये असणारी सुप्रिया मॅडम येडबीड लागली का काय तुम्हाला? कुठं मध्ये रेषा मार, काय शाळेत गेलता का नाही का? अनपड बिनपड आहे तुम्ही, उगा बोट घालायची मोबाईल मध्ये बसून. जरा लांब हो की. आपलं बघा मेंदू कसा काम करतो, आपल्या शरीरातली प्रत्येक गोष्ट कशी काम करते, या गोष्टी आपल्याशी संबंधित आहे. आपण बघतो तेवढं साधं सरळ नाहीये माणूस. म्हणून याला देणारी घेणारी गोष्ट जीवन यावरती ठरलेलं आहे. म्हणून निसर्ग आणि याच्या नॅचरल स्वरूपात प्राणी वगैरे बघता आपल्यापेक्षा त्यांच्यामध्ये खूप फरक असतो. मग आपल्याला चांगलं हेल्दी राहायचं असेल तर आपलं प्रत्येक गोष्ट चांगली असली पाहिजे. मोबाईलवर आपली दुनिया झाली, आपण मोबाईलवर खुश होतो, कोणाचा हॅपी लव्ह यू आलं तरच खुश होतो, नाहीतर आजकाल बोलायला वेळ कुठे, माणूस लांबणीच बोलतोय. मग ही आपल्या ब्रेनची फ्रिक्वेन्सी चेंज होते, आपल्या घराची फ्रिक्वेन्सी चेंज होते. आणि आपल्यामध्ये कार्टून आलेले आहेत नमुने, कार्टूनच बाहेर पडताय, इमोजी बाहेर पडतायत नुसत्या. आतल्या फिलिंग बाहेर टाकता येत नाहीत, फिलिंग व्यक्त करता येत नाही. आपलं ऑनलाईन जागेवर फिरून शॉपिंग करायचो, आता ऑनलाईन शॉपिंग. आतलं खाणं पिणं, त्यामुळे माणूस बिघडत चाललाय, माणसाचा देह बिघडत चाललाय. आणि याला आपलं हेल्दी बनवायचं असेल आपल्या फास्ट फूड पासून, तर आपल्याला रेकी हिलिंग घेतलं पाहिजे. आपल्याला समृद्ध पाहिजे, प्रॉस्पेरिटी अबंडन्स पाहिजे, तर या शरीराला जे लागतंय तेच दिलं पाहिजे. नाहीतर आपली बॉडी अलाईन राहत नाही, आपल्या शरीरामध्ये अनेक दोष निर्माण होतात मित्रांनो. दाखवायचं कारण हेच. मी तुम्हाला हे क्लासमध्ये शिकलो असतो, परंतु चला म्हणलं सगळ्यांना संपूर्णपणे शिकवूया.
तुम्ही बाहेर रेकी क्लास करता, सगळं काही शिकता, एवढ्या डिटेलमध्ये मला माझ्यापेक्षा खूप चांगले शिकवत असतील मी म्हणतो. परंतु माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि या ज्ञानाचा उपयोग तुमच्या जीवनात होणं गरजेचं आहे. माणूस ऐकतो बोलतो पण परत विसरून जातो, त्याचा परिणाम मेंदूमध्ये झाला पाहिजे. आपल्यामध्ये लेफ्ट राईट हँड माइंड असते, त्यावरती चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. सारखं टीव्ही बघणं, नकारात्मक बातम्या, कुठं ऍक्सिडेंट झाला, कुठं हाणलं, कुठं मारलं, कुठं रेप, काय अशाच बातम्या येतात. आपल्याला सिक्युअर वाटत नाही. तर या जीवनामध्ये सिक्युरिटी देणारी रेकी शक्ती आपल्यामध्ये जर आली तर आपण ब्रह्मांडाशी अलाईन होतो. आपली बुद्धी, आपलं शरीर बदलत जातं आणि आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी घडतात. मित्रांनो, व्हिडिओ दाखवायचं कारण हेच की तुम्हाला हे समजावं, तुमच्याही जीवनामध्ये उतरावं आणि तुमचं जीवन सुखी आणि चांगलं व्हावं. तुम्हाला अनेक गोष्टी बाहेर कुठे शिकायला मिळाल्या असतील, बघायला मिळालेल्या असतील, पण माझ्याकडून काय तुम्हाला चांगलं शिकवता येईल, चांगलं देता येईल याचा प्रयत्न करत असतो. म्हणून रेकीचे 21 दिवसाचं जी प्रॅक्टिस दिले ते करणं गरजेचं आहे. तुम्हाला बोलता बोलता सांगितलं की ओरा काय असतो, ओराचे कलर काय असतात, त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट काय असतो. लोक फक्त पॉझिटिव्ह सांगतात, मी त्या कलरचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बी सांगितला. म्हणजे आपल्या शरीरावरती होणारे परिणाम आणि त्यांचा प्रभाव खूप मोठा होत असतो. मग शिकत असताना आपल्याला बघा रेकीचे 4-5 नियम असतात. नियम म्हणजे बंधन नाही बाळांनो, किंवा कुठलं खाण्यापिण्याचं बंधन नाहीये. स्वभाव बदलायचंय, आपल्याला वैयक्तिक स्वभाव बदलायचा आहे, हे खूप महत्वाचं आहे. आजची गोष्ट थँक्यू बोललं पाहिजे, म्हणून यात नियम आहे. मी आजच्या पुरता प्रत्येक गोष्टीला थँक्यू बोलील, कृतज्ञतेची भावना बोलेन. म्हणून तुम्हाला सांगतो, जे काय मिळतं अन्न पाणी सहित सगळ्याला आंघोळ पांघोळ करता त्याला थँक्यू बोलायला शिकता, पैशाला, सगळ्याला, सगळ्या गोष्टीला. म्हणून मी आज ब्रह्मांडाला म्हणतो म्हणायचं, मी आज ब्रह्मांडाला थँक्यू, ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड, थँकफुल आहे, मी आभारी आहे देवाला, मला जे जे आयुष्यात काय काय दिलंय ते. आजच्या पुरती मी कुठलीही काळजी करणार नाही, आज चिंता करणार नाही. चिंतेने माणसाला आजार होतात, चिंतेने माणसाचं शरीर खोकला होतं, चिंतेने माणूस प्रगती करत नाही, माणूस तिथंच थांबतो. मग आपण चिंता सोडून दिली, आजच्या पुरती मी चिंता करणार नाही, आजच्या पुरतं मी माझं काम करत राहील, मी कुठली काळजी करत नाही. म्हणून दररोज म्हणायचं, आज मी कुठली चिंता करणार नाही, माझं काय आहे ते ईश्वर बघून घेईल, मी फक्त कर्म करेल, देव जो मार्ग दाखवेल त्या मार्गाने काम करेल, माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे त्याप्रमाणे काम करेल, बाकी सगळं काय द्यायचं कसं द्यायचं ती देवाची मर्जी. म्हणून आज मी चिंता करणार नाही. तिसरा नियम असतो, मी आज प्रामाणिकपणे, मी माझ्याशी प्रामाणिकपणे राहीन. म्हणजे आपण बघतो, आपण स्वतःशी तर नाहीच प्रामाणिक राहिली, इतरांशी राहत नाही. आपण लोकांना फसवतो, खोटं बोलतो, आपण आपल्याला फसवतो, खोटं बोलतो. चला थोड्या वेळाने करू, उद्या करू, नंतर करू, आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, परवाचं काम त्याच्या 4थ्या-5व्या दिवशी जातं. म्हणून आपण आपल्याशीच इमानदार नसतो, आपण आपल्याशीच प्रामाणिक नसतो. म्हणून आपल्याला रेकीच्या माध्यमातून स्वतःला सांगायचंय, दररोज म्हणायचंय की लिहून ठेवायचंय घरात हे 5 नियम. मी माझं काम प्रामाणिकपणे करेन, मी माझ्याशी प्रामाणिक राहीन. दुनियाचं माहित नाही, पण स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःशी इमानदार राहा. तुम्हालाच माहित नसतं तुम्ही काय खोटं बोलला होता 4 दिवसांनी विचारलं तर, काल काय खाल्लं तुम्हालाच माहित नसतं. म्हणजे इतकी वेळ आलेली आहे. आपण जे काय करतो काय नाही करत हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर आपला पुढचा नियम असतो रेकीचा, मी आज रागावणार नाही. प्रत्येक माणसाला बघा, काय बोललं की आजच्या काळात लगेच राग येतोय, कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. ऐकणारी माणसं फार कमी झालेत आणि बोलणारी माणसं जास्त झालेली आहेत. म्हणून म्हणायचं, आजपासून मी रागवणार नाही, मी शांततेने निर्णय घेणार. तोंडामध्ये साखर, डोक्यावरती बर्फ, असं करणार. नाही तर डोक्यावरती साखर वताल, तोंडामध्ये बर्फ घ्याल, बोलाय येणार नाही, तोंडगार होऊन जाईल. म्हणून उलट नाही करायचं, सरळ करायचं की आज मी रागवणार नाही. मग किती राग आला तरी शांतपणाने उत्तर द्यायचं, शांतपणाने बोलायचं, शांतपणाने डिसिजन घ्यायचं. बघा तुमच्यामध्ये जादुई बदल होतील. हे 5 नियम जीवन बदलवतील. तुमच्या पोरांना, मुलांना, सगळ्यांना शिकवा चांगल्या गोष्टी. म्हणून डॉक्टर मिकाऊ साहेबांनी हे 5 नियम आपल्यासाठी घालून दिलेले आहेत. मी आजचं काम माझ्या पुरतं प्रामाणिक करेन, मी जे आज काम करतो, मी ज्या नोकरीमध्ये, ज्या बिझनेसमध्ये ते काम प्रामाणिक करेन, मी त्यासाठी मेहनत करेन, मी लोकांच्या गाठीभेटी घेईल, पूर्ण ताकदीने काम करील, बाकी काय होईल ती होईल, देव बघून प्रामाणिकपणे कार्य करेन. हा नियम पाळणं बी गरजेचं आहे खूप. मी आजच्या पुरता सर्व प्रेम आणि दयाळूप्रमाणे वागेल. बघा आजच्या दुनियेमध्ये
तुम्ही जाता इकडं तिकडं रस्त्यावरती कुणाचा ऍक्सिडेंट होतो, कोणाला बोलत बी नाही की देवा याला मदत कर, मना तरी म्हणता का? बघत बी नाही, डोकत बी नाही. कधी कधी आपली बी माणसं होतात, त्यांनाही कोण बघायला जात नाही आणि माणसांचा जीव जातो. जनावर असतील, मुंग्या असतील, सगळे असतील. मुंग्यांना जरा पिठामध्ये साखर टाकली ना, तुमच्याकडे पैसा काम मार्गी लागतात, पैसा बिसा वाढतो. तुम्हाला सांगतो, आपली प्राणी, कुत्री, मांजर सगळं पाळतो आपण, आवडणारे प्राणी, इतर प्राणी, पण त्यांना दयाळूपणाने वागवणं गरजेचं आहे. सारखं माणसासारखं हाडहाड करायचं नाही. माणसांना बी गोड बोलणं, समजून घेणं, दयाळूपणाने वागणं. दयाळूपणे वागणं म्हणजे काय, अंगावली कपडे काढून नाही द्यायची किंवा घरातलं इकून त्यांचं नाही भागवायचं, पण त्यांच्याला काय प्रॉब्लेम आहे समजून घ्यायचं. किंवा एखाद्याला घरातील संवाद साधणं, एकमेकाची आचार विचार आदली बदली करणं, याला सुद्धा म्हणलं जातं दयाळूपणाने. म्हणजे मनाने तरी, शब्दांची तरी ताकद देऊ शकतो, आधार देऊ शकतो. झाडं लावा, फळं लावा, काय बी लावा, तुम्ही झाडांच्या कुठेही लावा. जाता जाता चिखलाचे गोळे बनवा, त्यात बी भरून रस्त्याने फेका, पावसाळ्यात 4 झाडं उगवतील असं करा. म्हणजे आपला निसर्ग आणि आपण संतुलित राहिलो तर आपलं जीवन चांगलं होईल मित्रांनो. मग रेकी एनर्जी शिकताना हे 5 नियम खूप महत्वाचे आहेत. आता ओराचं काल तुम्हाला मी माहिती सांगितली, आज बी